भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक वकील अक्षरशः उद्विग्न होतो आणि शिवीगाळ करतो CJIला. ही गोष्ट पाहायला गेली तर एक वकिलांचा उद्धटपणा आपल्याला दिसून येतो. पण एक गोष्ट दुसऱ्या बाजूने जर आपण पाहायला गेली तर आता पक्षकारांचंच नाही तर वकिलांचा सुद्धा जी एक सहनशक्ती आहे ती संपत चाललेली आहे. मान्य ह्यांच्याकडे पेंडिंग प्रोसिडिंग्स आहेत, पण ह्याची चूक पक्षकारांची नाही आहे किंवा वकिलांची नाही आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट्सनी जे गोष्टी मीडिया पकडून धरते त्यांना तुम्ही 60-60 दिवसामध्ये जजमेंट्स देऊन टाकताय आणि ज्या 20-20 वर्षापासून जे काही प्रकरण प्रलंबित आहेत ते खालच्याच कोर्टात अजूनही पेंडिंग आहेत. या गोष्टीचा त्रास आता लोकांना होत चाललेला आहे आणि या गोष्टीचा विरोध आता लोकही करणार आहेत आणि वकीलही करणार आहेत. आपण खूप वेळा पाहतो कोर्टामध्ये. माझं स्वतःचं उदाहरण सांगते. मी कितीतरी दिवसापासून हायकोर्टातल्या बोर्डावरती माझं एक प्रकरण आहे ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत होते. 5 दिवस थांबल्यानंतर सुद्धा माझं प्रकरण बोर्डावर असतानाही ते ऑनबोर्ड आलं नाही, कारण पेंडिंग प्रोसिडिंग्स हायकोर्टाच्या खूप जास्त होत्या. अचानक 6 तारखेला माझं प्रकरण बोर्डावरती दिसतं आणि त्यावेळेला मी होते दुसऱ्या कोर्टामध्ये. मला असं वाटलं की 5 दिवस थांबल्यानंतर बोर्डावर आल्या लगेच ऑर्डर होणार नाही, पण लगेच 12 वाजता त्याच्यावरती ऑर्डर होते. पण ऑर्डरही इतकी जलद गतीने केली जाते की त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या वकिलांचे शपथपत्र दाखल आहेत, दुसरे वकील त्यामध्ये हजर आहेत, या गोष्टींचा उल्लेखही त्या ऑर्डरमध्ये केला गेला नाही. एकतर कायदा स्त्रियांविषयीचा खूप जास्त एककल्ली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जर तुम्ही धडाधड अशी ऑर्डर्स देत असताल, समोरच्या व्यक्तीचं न ऐकता, समोरच्या व्यक्तीचं काहीही कन्सर्न न घेता किंवा ॲटलिस्ट त्याची प्रेझेंटीसुद्धा जर तुम्ही बघून ऑर्डर्स करत नसताल, तर ह्या ऑर्डर्सनी फक्त पक्षकार दुखावले नाही जाणार तर वकीलसुद्धा दुखावले जातात. आरोपी अटक झाल्यापासून ते कोर्टाच्या समोर हजर करेपर्यंत 24 तासाची मुदत दिलेली आहे. हा कायदा जसा तटस्थ आहे तसंच न्यायालयात आरोपी हजर झाल्यापासून जजमेंट भेटेपर्यंतच्या त्या काळाला का कोणतीच मर्यादा नाही आहेत, टाईम पिरियड्स का नाही आहेत. हे अशा टाईम पिरियड्स नसल्यामुळे जे पेंडिंग प्रोसिडिंग्ज आहेत त्याचा थैमान झालेला आहे कोर्टामध्ये आणि जे आम्ही काम करतोय आम्हाला त्रास होतोय त्या गोष्टीचा. जेव्हा आम्ही कोणती वेगळी गोष्ट घेऊन जातो तेव्हा एकतर वेळ नसतो ऐकण्याचा, आम्हाला खूप कमी वेळ दिला जातो. कमी वेळामध्ये जजेसचे मूडवर असतो की सध्या ते आहेत का ऐकण्याचे, किंवा कारण 4:30 नंतर ते आमची कोणतीच आर्ग्युमेंट ऐकत नाहीत. 1:30 वाजल्यानंतर 2 वाजता इंटरव्ह्यू जरी असले तरी 1:30 वाजता जजेसचं सगळं लक्ष घड्याळीकडे असतं. आमचे आर्ग्युमेंट्स किंवा आम्हाला हजर करण्याची बोलण्याची खूप कमी वेळ दिला जातो. या कमी वेळामध्ये सुद्धा आम्ही जे काही बोलतोय ते पूर्ण ऐकलं जात नाही आणि एककल्ली कायदे आहेत. एकतर बायकांविषयीचे सगळ्या गोष्टींचे एककल्ली कायदे आहेत, त्याच्यात सुद्धा जर समोरच्या व्यक्तीचं न ऐकते तर ऑर्डर घेत असतील, प्रेझेंटीसुद्धा जर व्यवस्थित आमची नमूद केली जात नसेल किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार जर करत नसाल तर आज फक्त CJI आहे. उद्या जाऊन प्रत्येक कोर्टामध्ये या गोष्टीचा त्रास होत राहणार आहे, कारण ऐकून घेतलं जात नाही आहे, काहीच नाही. तुमचे पेंडिंग प्रोसिडिंग्सचा प्रॉब्लेम तुमचा आहे, त्यामध्ये वकील किंवा आरोपींचा पक्षकारांचा काहीच संबंध नाही आहे. त्याचा इनडायरेक्टली परिणाम आमच्यावरती होतोय. आमचं म्हणणं नीट ऐकलं जात नाही आहे. हायकोर्टासारखे मोठ्या मोठ्या कोर्टसुद्धा जर अशा प्रकारचे ऑर्डर्स एककल्ली देत असतील तर मग JMFC आणि डिस्ट्रिक्ट जजेसकडनं आम्ही काय अपेक्षा ठेवायच्या. यावरती एकच पर्याय जर पाहायला गेलं तर एकच पर्याय असू शकतो, तो म्हणजे जसे पोलीस स्टेशन 24 तास ओपन असतात तसेच न्यायालयसुद्धा 24 तास उघडे असले पाहिजेत. कारण न्यायालयांचे जे न्यायाधीशांचे निवासस्थान हे त्या न्यायालयाच्या बाजूलाच असतात, त्यामुळे ते शिफ्टमध्ये काम करायला मला नाही वाटत त्यांना काही प्रॉब्लेम असू शकतो. जसे PI शिफ्टमध्ये काम करतात पोलीस स्टेशनमध्ये, तसेच न्यायालयाचे सुद्धा शिफ्टमध्ये 24 तास कामकाज जर चालू ठेवले तरच या पेंडिंग प्रोसिडिंग्स म्हणा किंवा नवीन जे काही दाखल होणाऱ्या प्रोसिडिंग्स आहेत त्यावरती थोडासा विचार करून ऑर्डर्स करायला आणि जजमेंट्स द्यायला यांना सोपं जाणार आहे. अदरवाईज हे जे थैमान घातलेलं आहे पेंडिंग प्रोसिडिंग्स म्हणा किंवा हे सगळे कमी जजेस आणि जास्त प्रकरणं हे जे गोष्टी आहेत ते टॅकल करायचे असतील तर तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो, जो वेळ व्यवस्थित दिला जात नाही. मी अजूनही सांगते की 1:30 वाजता जजेस आमचं काही ऐकून घेत नाहीत, कारण 2 वाजता इंटरव्ह्यू असतो. हा अर्धा तास त्यांची मनस्थिती चांगली नसते. 4:30 वाजले की 5 वाजता कोर्ट बंद होणार म्हणून 4:30 वाजता कोणत्याच प्रकारचे आर्ग्युमेंट शांतपणे जजेस ऐकून घेत नाहीत आणि ही फॅक्ट आहे.
आणि कुणीही कोर्टात जे जातं त्या सगळ्यांना ते रिलिव्हंट असणार आहे. कारण हे जे कमी वेळ दिला जातोय, हा कमी वेळ कुठेतरी कर्टेल केला पाहिजे आणि 24 तास न्यायालय जोवर उघडी राहणार नाही आहेत तोवर अशा प्रकारच्या गोष्टी घडत राहणार आहेत. आणि आता तरी एका न्यायालयात असं झालेलं आहे, मला तरी असं वाटते की स्वतः वकिलांची सुद्धा जी एक सहनशक्ती ती खरंच संपत चाललेली आहे. कारण सिरियसली नाही, हे व्यवस्थित चाललेलं नाही आहे. जे काही चाललेलं आहे कोर्टामध्ये ते खूप खूप चुकीचं चाललेलं आहे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे असं मला वाटतं.